all of you know the energy sources are classified into mainly two types. First one is renewable energy sources and second one is a non-renewable energy sources. Renewable energy सोर्सेसला आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हणतो आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हणतो. ठीक आहे. सो रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये तुमची विंड आले, बायोमास आलं, सोलर आलं. ठीक आहे. आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये तुमचं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे, सो डिझेल पॉवर प्लांट आहे. ठीक. तर हे तुमचे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे. तर by using renewable energy sources, those sources are you have to renew again and again. The source or fuel is called as renewable energy sources. सोलर आपल्याला मुबलक प्रमाणात सोलर एनर्जी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. तो सोर्स आपण किंवा ते फ्युएल आपण रियूज करू शकतो. त्याच पद्धतीने जे काही तुमचं विंड पॉवर प्लांट आहे, तर विंड पॉवर प्लांटमध्ये जर फ्युएल जर आपण बघितलं तर विंड प्रेशर. ठीक आहे. तर विंड प्रेशर हा तुमचा त्यामध्ये फ्युएल म्हणून आपण यूज करत असतो आणि त्या विंड प्रेशरचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करत असतो. जर आपण ओव्हरऑल जर मॅप जर बघितला, विंड मॅप ऑफ इंडिया, तर त्यामध्ये तुमच्या जर काही टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे, ज्या पद्धतीने आपण काल डिस्कस केलं की टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी ऑल ओव्हर इंडिया as well as the state. The installed capacity in a Tamil Nadu state, the total installed capacity in megawatt. तामिळनाडूची जी काही टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे विंड बाय युझिंग विंड पॉवर ते आहे 8197. ठीक आहे, 8197. देन गुजरात 5613 मेगावॅट. देन महाराष्ट्र 4784 मेगावॅट. कर्नाटक आहे 4509 मेगावॅट. त्यानंतर राजस्थान आहे 4298 मेगावॅट. त्यानंतर आंध्र प्रदेश आहे 3963 मेगावॅट. तेलंगणा आहे 2520 मेगावॅट. त्यानंतर केरला आहे जवळपास 101 मेगावॅट. आणि अदर जे काही स्टेट उरलेले आहे ते सर्व मिळून आहे 53 मेगावॅट फक्त. ठीक आहे. तर एक नंबर जो आहे बाय युझिंग विंड पॉवर प्लांट, जर जनरेशन जे आहे किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे ती आहे तुमची तामिळनाडूची, ती जवळपास आहे 8197 मेगावॅट. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल गुजरात आणि महाराष्ट्राचा नंबर आहे. गुजरातमध्ये आहे 5613 आणि 3 नंबरला आहे तुमचा महाराष्ट्र, जे काही आहे 4784 मेगावॅट. महाराष्ट्राचं टोटल जनरेट इन्स्टॉल कॅपॅसिटी लक्षात राहू द्या बाय युझिंग विंड पॉवर प्लांट, दॅट इज 4784 मेगावॅट. ठीक आहे. त्यानंतर जर आपण ऑल ओव्हर इंडियाचा जर विचार जर केला तर त्यामध्ये किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी जे काही जो टोटल जनरेटिंग इन्स्टॉल कॅपॅसिटी सांगितली 4784, तर त्यापैकी जे काही लार्जेस्ट विंड पॉवर प्लांट आहे त्यामध्ये तुमचा सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे 259 मेगावॅट. हवं तर लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. महाराष्ट्रामध्ये सातारा डिस्ट्रिक्टमध्ये 259 मेगावॅट एवढी जनरेटिंग इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे विंड पॉवर प्लांटची. त्यानंतर त्याच्या खालोखाल आहे तुमचं अहमदनगर 50 मेगावॅट, 50 मेगावॅट. ठीक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये जामनगरमध्ये आहे 101 मेगावॅट. लांब म्हणून एक लोकेशन आहे तिथे आहे 15 मेगावॅट. अशा पद्धतीचं टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे और इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे विंड पॉवर प्लांटची. जर विंड पॉवर प्लांटचं जर बेसिक जर बघायला गेलं, त्यामध्ये जर कंपोनंट जर आपण बघायला जर गेलं तर मेनली विंड पॉवर प्लांटमध्ये तुमचे जे काय आहे रोटर, ब्लेड्स अँड हब, पूर्ण जी वरची असेंब्ली असते, टॉपची असेंब्ली, पूर्ण जे काही विंड मिल असतं ते विंड मिलच्या वरची जी असेंब्ली असते त्या असेंब्लीमध्ये काय काय असतं, विंड ब्लेड असतात, त्यानंतर गिअर बॉक्स असतो, त्यानंतर जनरेटर असतं. पूर्ण त्या असेंब्लीला, वरच्या असेंब्लीला आपण हब म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जो त्याच्या खालीखाल पार्ट येतो तो तुमचा टॉवर असतो. ठीक आहे, टॉवर. त्यानंतर खाली असं तुमचं कंट्रोल पॅनल, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर येतो तुमचा फाउंडेशन साईडला ट्रान्सफॉर्मर, आणि त्या साईडला तुमचं मग ग्रीड असते. ठीक आहे.
तर ब्लॉक डायग्राम जर आपण बघितली तर फर्स्ट ब्लॉक आहे जो तुमचा रोटर किंवा आपण ज्याला ब्लेड म्हणतो, त्यानंतर गिअर बॉक्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल ब्रेक्स, त्यानंतर तुमचा जनरेटर आणि त्यानंतर तुमची ग्रीड. अशा पद्धतीने एक सिंपल ब्लॉक डायग्राम तुमची त्या ठिकाणी येत असतं. तुमच्या स्क्रीनवरती जे काही विंडमिलचं स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला दिसत आहे. एक टॉवर असतो, त्या टॉवरच्या वरती टॉपला असेंब्ली असते, त्याला आपण हब म्हणतो, विंड हब. त्या हबमध्ये तुमचं गिअर बॉक्स आणि जनरेटर असतं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या साईडला तुमचे ब्लेड्स असतात. हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये तुमचा हा ब्लेडची जी पोझिशन असते ती दोन पद्धतीने असते, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. त्यानुसार तुमच्या विंडमिलचे दोन टाईप्स पडतात किंवा विंड पॉवर प्लॅनचे दोन टाईप पडतात. हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि दुसरं असतं व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ती जी काही ब्लेडची पोझिशन आहे, ब्लेडच्या शाफ्टची जी पोझिशन आहे, त्या पोझिशनवरनं दोन टाईप पडतात विंड पॉवर प्लॅनचे. एक असं तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि दुसरा असं तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन. ठीक. त्यानंतर मेन फॅक्टर जो तुमचा साईट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर विंड पॉवर प्लॅन्ट. आता विंड पॉवर प्लॅन्ट त्याच्या आधी जर आपण विंड पॉवर प्लॅन्टचं मॉडर्न विंड टर्बाईन जर बघितलं, त्यामध्ये कमर्शियल विंड एनर्जी इज वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल सोर्स ऑफ न्यू इलेक्ट्रिसिटी अवेलेबल टुडे. सर्वात इकॉनॉमिकल बेनिफिशियल सोर्स तुमचा विंड पॉवर प्लॅन्ट आहे. Wind turbine can be set up quickly and cheaply compared with building new coal-fired generating station or hydroelectric facility. ठीक आहे, क्विकली आणि आपण क्विक तो प्लांट क्विक रिस्पॉन्स आहे आणि लवकरात लवकर तो प्लांट आपण इन्स्टॉल करू शकतो. देन द मॉडर्न विंड जनरेटिंग इक्विपमेंट इज इफिशियंट. ठीक आहे, नवीन टेक्नॉलॉजी जे विंड मिल्स आहे ते इफिशियंट आहे, हायली रिलायबल आहे अँड बिकम अ चिपर टू परचेस. जर तुम्ही विंड मिलचा जो काही विंड टॉवर जर बघितला तर आता पहिले जे होते विंड मिल्स त्या टॉवरमध्ये लॅडर असायची, शिडी असायची तुमच्या त्या हबपर्यंत पोहोचण्यासाठी. जिथे गिअर बॉक्स आणि जनरेटर असतं वरती, तर तिथे जर काही मेंटेनन्स रिपेअरिंगचं जर काही काम असलं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी लॅडर असायची, शिडी असायची. पण आता जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्या काही विंड मिल्स आहे त्यामध्ये लिफ्ट असते. लिफ्ट थ्रू आपण डायरेक्टली हबमध्ये एंटर करू शकतो. The environmental impact of large wind turbine is negligible and compared with an open pit coal mine or reservoir, and during their operation produce no air pollution. ठीक आहे, आता जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजीचे विंड मिल्स आहे एअर पोल्युशन होत नाही. विंड एनर्जी इज रिकग्नाइज ॲज द वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग न्यू एनर्जी सोर्सेस. ठीक आहे, आता आपण सोलर आणि विंडवरती जास्त फोकस करतो. जेवढं जास्त आपल्याला रिन्युएबल नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा किंवा कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचा फ्युएलचा जेवढा कमीत कमी आपण वापर करू तेवढं आपल्याला फायद्याचं आहे. त्यामुळे आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे त्या पद्धतीने फोकस करत आहोत. त्यानंतर हाऊ डज अ विंड टर्बाईन वर्क. ठीक आहे, हाऊ डज विंड टर्बाईन वर्क. Wind turbine operate on a simple principle. The energy in the wind turns 2 or 3 propeller-like blades. जे काही ब्लेड्स असतात हबवरती ते जनरली 2 किंवा 3च ब्लेड तुम्हाला बघायला भेटतील. द रोटर इज कनेक्टेड टू द मेन शाफ्ट. एकदम सिंपल प्रिन्सिपल आहे. ज्या पद्धतीने आपण थर्मल पॉवर प्लॅन्ट, हायड्रो पॉवर प्लॅन्टमध्ये हीट एनर्जी पासून आपण काय तयार करतो, स्टीम तयार करतो. ती स्टीम कुठे देतो आपण, स्टीम टर्बाईन. आणि स्टीम टर्बाईनचा शाफ्ट काय करतो आपण, रोटेट करतो. तर यामध्ये डायरेक्टली आपण ब्लेड थ्रू तो जो काही टर्बाईनचा शाफ्ट आहे तो आपण काय करतो असतो, रोटेट करत असतो. द रोटर इज कनेक्टेड टू मेन शाफ्ट विच स्पिन्स अ जनरेटर टू क्रिएट अ इलेक्ट्रिसिटी. येते लक्षात. जे काही ब्लेड आहे ते ब्लेड रोटेट झाल्यानंतर त्या ब्लेडचा जो शाफ्ट आहे तो डायरेक्टली आपण जनरेटर शाफ्टची काय केलेला असतो, कपल केलेला असतो. पण यासाठी गिअरबॉक्समध्ये अजून एक इक्विपमेंट किंवा एक कॉम्पोनंट दोघांच्या मध्ये ब्लेडच्या शाफ्टच्या आणि जनरेटर शाफ्टच्या मध्ये गिअरबॉक्स असतो. तर गिअरबॉक्स कशासाठी असतो, जर तुमच्या ब्लेडचं एक रिव्होल्यूशन झालं तर तो शाफ्ट किंवा जे गिअरबॉक्स आहे ते तुमचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन त्यामध्ये, इकडे जर एक रिव्होल्यूशन झालं तर तिकडे 5 रिव्होल्यूशन त्या गिअरबॉक्सने होत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे जे काही प्रेशर रिक्वायरमेंट आहे आपल्याला ते आपल्याला, किंवा जे काही आरपीएम जे आहे रोटेशनचं, तुमच्या जनरेटरच्या शाफ्टचं रोटेशनचं आरपीएम ते आपण मेंटेन केलं असतं बाय युझिंग गिअरबॉक्स. लक्षात घ्या. विंड टर्बाईन आर माउंटेड ऑन अ टॉवर
टू कॅप्चर द मोस्ट एनर्जी. आता टॉवरवरती का बरं असतं, तर ऑब्विसली जेवढं उंचावरती जाऊ तेवढं विंड प्रेशर आपल्याला जास्त भेटेल, विंड डेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी जास्त भेटेल. त्यामुळे टॉवरच्या टॉपला आपण ते जे काही विंड ब्लेड्स आहेत ते आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल केले असतात. At 100 feet or 30 meters or more above ground, they can take advantage of faster and less turbulent wind. जे काही विंडचं प्रेशर आहे ते 100 feet वरती आपल्याला जास्त भेटेल, त्यामुळे आपण ते त्या ठिकाणी त्याची असेंब्ली केलेली आहे. विंड टर्बाइन कॅन बी यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी फॉर अ सिंगल होम और बिल्डिंग, और दे कॅन बी कनेक्टेड टू अन इलेक्ट्रिसिटी ग्रिड फॉर मोर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. एक विंडमिल जे काय आहे एक सिंगल होम किंवा एक सिंगल बिल्डिंगसाठी आपण यूज करू शकतो. पण पॅरलली आपण नंबर ऑफ विंडमिल जर आपण त्या ठिकाणी रन जर केले, इन्स्टॉल जर केलं, तर आपण डिस्ट्रीब्युशन सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने ही अरेंजमेंट असते. अरेंजमेंट परत एकदा मी सांगतोय, टॉपला तुमचा हब असतो, हबवरती तुमचे विंड ब्लेड्स असतात, विंड ब्लेडच्या शाफ्टवरती तुमचा गिअरबॉक्स आणि जनरेटर कनेक्ट केला जातो. त्यानंतर खाली तुमचा टॉवर असतो, टॉवरच्या फाउंडेशन जवळ तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो, जे आउटपुट आपण स्टोअर करतो बॅटरीमध्ये, ते थ्रू ट्रान्सफॉर्मर आपण ग्रीडला डिस्ट्रीब्यूट करतो. अशा पद्धतीचं ही विंड टर्बाईनची ही काय असतं अरेंजमेंट असते. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचा साईट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर विंड टर्बाईन. ज्यावेळेस आपण कुठला पण प्लांट इन्स्टॉल करत असतो, प्लांट इन्स्टॉल करत असताना ती जी काही लोकेशन आहे किंवा त्या प्लांटची जी काही साईट आहे तो इम्पॉर्टंट रोल असतो. सो द साईट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर विंड पॉवर. The first factor is area to be located where high velocity wind for larger period of the year are certain. अशा पद्धतीने आपण साईट सिलेक्ट करत असतो ज्या ठिकाणी वेलॉसिटी विंडची ही जास्त असेल. देन द रेंज ऑफ स्पीड ऑब्लिक व्हेलॉसिटी इज 6 मीटर पर सेकंड टू 30 मीटर पर सेकंड. जे काही विंडचं जे प्रेशर आहे किंवा जी काही व्हेलॉसिटी आहे ती 6 मीटर पर सेकंड किंवा 30 मीटर पर सेकंड असणं गरजेचं आहे. साइट शाल बी लोकेटेड अवे फ्रॉम द सिटीज अँड फॉरेस्ट ॲज अ बिल्डिंग अँड देअर डेन्स ट्री एरिया ऑब्स्ट्रॅक्ट्स विथ विंड. जी काही साईट आपण सिलेक्ट करतो, साईट सिलेक्ट केल्यानंतर विंडमिल इन्स्टॉल केल्यानंतर त्या विंडमिलच्या आजूबाजूला काही ऑब्स्टॅकल नको, जेणेकरून विंडचं प्रेशर कमी होईल. त्यामुळे साईट अवे फ्रॉम द सिटीज और फॉरेस्ट एरिया. ठीक आहे. त्यानंतर सुटेबल एरिया कुठला असतो, द सुटेबल एरिया इज हाय हिल्स, फ्लॅट ओपन स्पेसेस, सी शॉर्स इटीसी. ठीक आहे. सो जे काही हाय हिल्स उंच टेकड्या, त्यानंतर ओपन स्पेस किंवा समुद्रकिनारी, अशा ठिकाणी आपण ही विंडमिल्स इन्स्टॉल करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड जेवढी काही स्पीड आहे, विंडची व्हेलॉसिटी जेवढी आहे 6 मीटर टू 30 मीटर पर सेकंड, तेवढे आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करता येईल. त्यानंतर फॉर फाउंडेशन ऑफ विंडमिल्स अँड देअर टॉवर फाउंडेशन, द सॉइल शॅल बी सुटेबल अँड स्ट्रॉंग इनफ. ऑल ऑफ यू नो दॅट द हाईट ऑफ विंड टॉवर इज मोर. ठीक आहे. सो यू हॅव टू रिक्वायर्ड स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर दॅट. ठीक आहे. सो द फाउंडेशन साठी जी काही खालची जी काही जमीन आहे, सॉईलची जी क्वालिटी आहे ती व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्ट्रॉंग फाउंडेशन त्या ठिकाणी भेटेल. द साईट्स शाल बी सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन अप्रोच रोड्स. ठीक आहे. साईट अशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे की आपल्याला मॅन मशिनरी मेंटेनन्ससाठी, रिपेअरिंगसाठी, करण्यासाठी जे काही इक्विपमेंट आहे, मशिनरीज आहे, तर ते आपल्याला त्या साईटवरती इझिली त्या ठिकाणी नेता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीची साईट त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करणं गरजेचं आहे. Then the wind speed have more speed to so tower construction shall be strong enough and sustain wind pressure. जे काही कन्स्ट्रक्शन किंवा जी काही असेंब्ली पूर्ण आपण करणार आहोत डिझाईन, तर ती एकदम स्ट्रॉंग हवी, कारण की जे काही विंडचं प्रेशर आहे, ठीक आहे, ते जास्त असतं, त्यामुळे ते सस्टेन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो फाउंडेशन शुड बी स्ट्रॉंग. ठीक आहे. त्यानंतर लँड मस्ट बी अवेलेबल ॲट लो रेट. जे काही लँड आहे ते आपल्याला कमी पैशामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होणं गरजेचं आहे.
जेणेकरून आपली जी काही इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे किंवा इनिशियल कॉस्ट जी आहे ती आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, हा एक पॉईंट आला. ही जी काही डायग्राम दिसते, हाऊ डज अ विंड टर्बाइन वर्क, त्यामध्ये नंबर ऑफ जे काही जेवढे कॉम्पोनंट्स तुम्हाला मी सांगितले ते सर्व कॉम्पोनंट्स तुम्हाला दिसत आहेत. इकडे तुमचं ब्लेड दिसत आहे, ब्लेड जवळ तुमचे हाय स्पीड शाफ्ट आहे, मागे गिअर बॉक्स आहे, जनरेटर आहे, त्यानंतर कंट्रोलर आहे. अशा पद्धतीची अरेंजमेंट असते. शाफ्ट दिसतोय तुम्हाला, त्या शाफ्टवर, त्या शाफ्टच्या असेंब्लीवरती तुमची विंड ब्लेड आपण इन्स्टॉल केलेलं असतं. त्यानंतर गिअर बॉक्स असतो RPM मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे, ब्रेक असतो फॉर कंट्रोलिंग पर्पज. ठीक आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. Then the classification of wind turbine or generator. The wind power plant classify into two types: constant speed electric generator and variable speed electric generator. Then constant speed electric generator again classify into two types: squirrel cage induction generator and wound rotor induction generator. And variable speed electric generator classify into double feed induction generator, wound rotor synchronous generator and permanent magnet synchronous generator. तर हे जे काही मोटर आपण त्या ठिकाणी यूज करतो किंवा जनरेटर जे आपण त्या ठिकाणी यूज करतो, त्या जनरेटरच्या टाईप्सनुसार कुठलं जनरेटर आपण यूज केलेलं आहे त्याच्या टाईप्सनुसार हे क्लासिफिकेशन आहे. आणि कन्स्ट्रक्शननुसार दोन टाईप्स पडतात, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. जे काही टाईप्स आहे वन बाय वन आपण ते नंतर बघू. Then the comparison between horizontal axis wind turbine and vertical axis wind turbine. What is the comparative point between horizontal and vertical axis wind turbine? The first point is turbine or nacelle are mounted on horizontal axis. जे काही टर्बाइन आहे किंवा जे काही ब्लेडची पोझिशन आहे ती हॉरिझॉन्टली असते. व्हर्टिकल ॲक्सिस मध्ये टर्बाइन अँड जनरेटर आर माउंटेड ऑन व्हर्टिकली पोझिशन असते. The control mechanism is necessary to adjust the blade as per the wind direction. हॉरिझॉन्टल मध्ये कंट्रोल मेकॅनिझम किंवा ब्रेकिंग सिस्टीम ही गरजेची आहे फॉर ॲडजस्ट द ब्लेड्स ॲज पर द विंड डायरेक्शन. विंड डायरेक्शननुसार विंड ब्लेडची जी पोझिशन आहे ती काय होत असते, चेंज होत असते. लक्षात राहू द्या. In vertical axis, the control mechanism is not needed as the rotor accepts wind
फ्रॉम एनी डायरेक्शन. ठीक आहे, कारण की चारही सर्व डायरेक्शन ब्लेड्स असतात, त्यामुळे डायरेक्शन नुसार आपल्याला तिची जी काही पोझिशन आहे ब्लेडची ती चेंज करण्याची गरज पडत नाही. जे काही कन्स्ट्रक्शन आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलचं ते तुम्हाला मी नंतर दाखवेल स्क्रीनवर. डिझाईन आर्किटेक्चर इज कॉम्प्लेक्स. हॉरिझॉन्टलची जी काही डिझाईन आहे ती कॉम्प्लेक्स आहे. व्हर्टिकलची जी काही डिझाईन आहे किंवा कन्स्ट्रक्शन आहे ते सिम्पल आहे और इझी आहे. ओव्हरऑल कॉस्ट इज हाय. हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंडमिलची जी काही कॉस्ट आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. द रिक्वायर्ड लार्ज मेंटेनन्स. हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईनला मेंटेनन्स हा जास्त लागतो, व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईनला मेंटेनन्स हा कमी लागतो, रिक्वायर लो मेंटेनन्स. ठीक आहे, हे कंपॅरेटिव्ह पॉईंट होते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. आता नेक्स्ट लेक्चरला आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईनचे जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत, कन्स्ट्रक्शन डायग्राम तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहे, बेसिक कळालं आहे का? त्यानंतर आपल्याला वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आहे विंड टर्बाईनचा, ते पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्यानंतर जे काही कॉम्पोनंट्स आहेत तर प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन काय आहे. सो फर्स्ट कॉम्पोनंट इज अकॉर्डिंग टू द विंड ब्लेडचं काय फंक्शन आहे. अकॉर्डिंग टू द साइट विंड स्पीड, power output, number of blade is orientation and diameter, speed ratio are designed. It also include lift drag characteristics. आता सांगितलं की जी विंड ब्लेडची जी पोझिशन आहे हॉरिझॉन्टल मध्ये ते अकॉर्डिंग टू द विंड प्रेशर किंवा विंडच्या व्हेलॉसिटीनुसार ते काय होत असतं, चेंज होत असतं. ठीक आहे. देन गिअर बॉक्स, इट इज इन्स्टॉल इन बिटवीन रोटर अँड जनरेटर. रोटर आणि जनरेटरच्या मध्ये तिची पोझिशन असते गिअर बॉक्सची. इट ॲम्प्लिफाईज रोटर आउटपुट अँड सफर हायेस्ट स्ट्रेस. लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं आरपीएम वाढवण्यासाठी आपण गिअरबॉक्स करतो, गिअरबॉक्स यूज करतो. ॲम्प्लिफाईज रोटर आउटपुट आपण इन्क्रीज करण्यासाठी गिअरबॉक्स यूज करतो. गिअरबॉक्स जनरेटर फॉर्म्स अ ड्राईव्ह ट्रेन. ठीक आहे, जनरेटरचा जो काही शाफ्ट आहे तो ड्राईव्ह करतो गिअरबॉक्स. देन जनरेटर, इट इज अ जनरेटर, it is a machine that generates electricity, that converts mechanical energy into electrical energy. तर हे फंक्शन आहे तुमचे जे काही मेन कंपोनंट्स आपण बघितले, गिअरबॉक्स आहे, ब्लेड आहे आणि जनरेटर. त्याचे फंक्शन तुम्हाला मी सांगितले. ठीक आहे, समजले सर्व पॉईंट्स. आजच्या लेक्चरला जेवढं झालं तेवढं.